ज्या ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यांच्याशी काही संपर्क झाला काय? मग आम्ही सगळ्यांशी बोललो, आम्ही ज्यांना ज्यांना पैशाच्या ऑफर झाल्या अशा लोकांशी बोललो, जे जे पळून गेले त्यांच्याशी बोललो. सगळ्यांचं एकच मत आहे की आमच्यावर दबाव होतो आणि आपला दबाव सत्ताधारी पक्षांचा दबाव होता. आता अनिल माने नावाचा माझ्या सोबत आलेला एक उमेदवार आहे, त्याच्या घरी काल सकाळी 8 वाजल्यापासून पोलीस जात होते आणि सतत त्याच्या कुटुंबाला विचारत होते. त्याची 2 मुलंच होती घरी. बाबा कुठे आहेत, बाबा कधीपासून गायब आहेत, कधी येणार आहेत, कुठे गेले, दुसरा नंबर द्या, या सगळ्या चौकशी चालू होत्या. आता काल अचानक आमच्या उमेदवारांच्या घरी पोलीस जावं असं काय घडलं होतं की 90 किलोच्या वजनी गटामध्ये तुम्ही 40 किलोचा माणूस टाकता आणि सांगता आता लढ. तर ते कसं लढेल ना, लढला जाईल ना. दोन्हीचे वजन 40-40 किलो आहे आणि आता त्याच्यावर तुम्ही पोलीस आणून ठेवले, आरो आणून ठेवले, पैसे आणून ठेवले. तुम्ही एका बाजूचं वजन वाढवताय आणि दुसऱ्या माणसाला सांगता आता तू आमच्या बरोबर लढतं. कसं शक्य आहे ते? ती लढाई शक्य नाही आहे. तुम्ही आलात आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आल्या का? बीडीडी चाळीचं काम हे आदित्य ठाकरेंनी ज्या लेवलला नेलं होतं ते तुम्ही नाकारू शकणार आहात का? कोस्टल रोड हा आदित्य ठाकरेंचा प्लॅन आहे. तुम्ही जर बाकीच्या गोष्टी बोलाल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या फक्त हे लोक रेटून बोलतात आणि लोकांमध्ये याच्या बाबतीतला गैरसमज तयार करतात. तुम्हाला कसली भीती होती? लढायचं. तुम्ही कामं केली आहेत म्हणताय ना, तुमची युएसपी आहे ना. का पैसे देऊन उमेदवार विकत घ्यावे लागतात?